मित्रांनो, गुगल फ्लो जे आहे ते आता खूप सारं चेंज झालेलं आपल्याला दिसतंय. गुगल फ्लोमध्ये त्यांनी एक नवीन मॉडेल इंट्रोड्यूस केलं आहे आणि त्याचं नाव आहे ओमनी जेमिनी. हे ओमनी जेमिनी जे आहे ते एक व्हिडिओ जनरेशन मॉडेल आहे आणि त्या मॉडेलच्या मदतीने गुगल फ्लोमध्ये खूप साऱ्या नवीन गोष्टी त्यांनी ॲड केलेल्या आहेत. जसं आपण गुगल फ्लो सुरू केल्यानंतर याच्यात आपल्याला इमेजेस आणि व्हिडिओ जनरेट करता येत होत्या. आता याच्यामध्ये ते ऑप्शन आहेतच. तुम्ही इथून व्हिडिओ जनरेट करू शकतात, इमेज जनरेट करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ जनरेट करताना या ठिकाणी हे ओमनी फ्लॅश मॉडेल जे आहे ते आता ॲड करता येतं. ओमनी फ्लॅश मॉडेल खूप अमेझिंग असं मॉडेल आहे आणि खूप चांगल्या प्रकारच्या व्हिडिओज तो तयार करून देतो. आता तुम्हाला तुमचं स्वतःचं कॅरेक्टर क्रिएट करता येईल. हे एक्झिस्टिंग टेम्पलेट्स असतात हे वापरता येतील किंवा तुम्ही तुमचं कॅरेक्टर क्रिएट करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी टूल्स नावाचं एक ऑप्शन दिलेलं आहे आणि खूप सारे नवीन टूल्स या ठिकाणी तुम्हाला ॲड झालेले दिसत आहेत आणि हे टूल्स वापरून तुम्ही इमेजेस, व्हिडिओज, व्हॉटेवर तुमचं कंटेंट जे असेल ते खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी जनरेट करू शकतात. सगळ्यात पॉवरफुल गोष्ट याच्यामध्ये काय आहे बघा, ती म्हणजे याचा जो एजंट नावाचा मोड आहे. आता तुम्ही ज्या वेळेला इथे एंट्री करतात आणि नवीन व्हिडिओ वगैरे तुम्ही जेव्हा जनरेट करण्यासाठी या ठिकाणी प्रॉम्प्ट देतात त्यावेळेला इथे तुम्हाला हा एजंट नावाचा ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही एजंट जेव्हा ऑन करतात त्यावेळेला तुम्हाला या एजंटबरोबर कम्युनिकेशन करून इकडे तुम्हाला त्याला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही सांगू शकतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर हा एजंट जो आहे हा तुमच्याशी लाईव्ह चॅट करून तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी बनवायला मदत करेल. म्हणजे इथेच तुमचा एक हेल्पर म्हणून तुमचा हा एजंट जो आहे तो काम करेल. असे खूप साऱ्या नवनवीन गोष्टी या गुगल फ्लोमध्ये आलेल्या आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुगल फ्लोचा हा पूर्ण अपडेट जो आहे तो कसा आहे ते बघणार आहोत. चला आता आपण व्हिडिओ सुरू करूयात. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो. कोडिंग कट्टाच्या माध्यमातून आपण एआयचा एक मास्टर कोर्स रन करत आहोत. या कोर्समध्ये एआयचा अगदी डिटेल नॉलेज दिलं जातं. अगदी जनरेटिव्ह एआय, एजंटिक एआय आणि शेवटी आपण एआय ऑटोमेशन देखील या ठिकाणी घेत असतो. जनरेटिव्ह एआय मध्ये तुम्ही सारे प्लॅटफॉर्म जे आहेत म्हणजे ChatGPT, गुगल जेमिनी, इवन क्लॉड जो सध्या मार्केटमध्ये ट्रेंड करतोय, हे सगळे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला शिकवले जातात. या पूर्ण कोर्समध्ये तुम्ही एआयच्या मदतीने स्वतःची वेबसाईट तयार करू शकतात. वेब होस्टिंग कसं करायचं ते तुम्ही बघू शकतात. व्हिडिओ ॲड्स तुम्ही तयार करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला ब्लॉगिंग करता येतं आणि जर तुम्ही ठरवलं तुमचं स्वतःचं YouTube चॅनल सुरू करायचं तर पूर्ण गाईडलाईन्स त्याच्या तुम्हाला या कोर्समधून मिळून जातात. म्हणजे या कोर्स नंतर तुम्ही तुमचं स्वतःचं YouTube चॅनल देखील सुरू करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कशी करायची, वेगवेगळ्या प्रकारचे एडिटिंग टूल्स कसे आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग पासून तर सगळे इफेक्ट्स त्याच्यामध्ये कसे द्यायचे हे सगळं या कोर्समध्ये शिकवलं जातं. एवढंच नाही तर एजंटिक एआय मध्ये तुम्हाला तुमचं कंप्लीट काम जे आहे, तुमचा रोजचं जे डेली वर्क आहे ते तुम्ही ऑटोमेट करू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे वर्कफ्लोज आपण तयार करू शकतो. N8N, Make.com, Zapier याच्यासारखे पॉवरफुल प्लॅटफॉर्म्स तुम्हाला या कोर्समध्ये शिकवले जातात. हा 3 आठवड्याचा कोर्स आहे आणि याची फी, ॲक्च्युअल फी ₹10,000 आहे. परंतु कोडिंग कट्टाच्या आपल्या सबस्क्रायबरसाठी आपण 50% फी डिस्काउंट त्याला दिलेला आहे. म्हणून तुम्हाला फक्त आणि फक्त ₹5,000 मध्ये हा संपूर्ण कोर्स करता येऊ शकतो. कोर्स 1 जून पासून सुरू होतो आहे आणि त्याचा जो डिटेल आहे रजिस्ट्रेशन वगैरे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि लवकरात लवकर एनरोल करा. 50% फी सवलतीचा फायदा घ्या आणि फक्त ₹5,000 हा संपूर्ण कोर्स तुम्ही करा. माझ्या या आधीच्या बॅचेस मधल्या सर्व विद्यार्थ्यांचं 100% सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे. त्यांचे फीडबॅक्स देखील तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी माझ्या आधीच्या बॅचच्या मेंबरचे फीडबॅक देखील तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो आणि तुम्ही नक्की हा कोर्स करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. चला आता आपण आपली व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, गुगल फ्लो जो आहे आता तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपडेट झालेला आहे. खूप सारे नवीन फीचर्स त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. आजच्या या सेशनमध्ये आपण गुगल फ्लोचा हा नवीन अपडेट जो आहे तो काय काय फीचर्स घेऊन आलेला आहे ते या ठिकाणी बघतो आहोत. आता गुगल फ्लो सुरू करण्यासाठी तुम्ही इथे फ्लो एआय असं जस्ट टाईप करा. फ्लो एआय सर्च केल्यानंतर तुम्हाला ही पहिलीच लिंक या ठिकाणी मिळते बघा. इथे तुम्ही क्लिक करा. मग तुम्ही गुगल फ्लोच्या तुमच्या प्लॅटफॉर्मवर येऊन जातात आणि इथे न्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या गुगल फ्लोमध्ये एंटर करतात. आता इथपर्यंतचा इंटरफेस तुम्हाला सेम वाटतोय की तुम्हाला असं वाटेल की हे सेम आहे, पण आता या साईडला बघा बऱ्याचशा गोष्टी नवीन दिसत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी हा एजंट ऑप्शन आपल्याला दिसतोय, हा देखील खूप पॉवरफुल आहे.
आणि काही नवनवीन गोष्टी या ठिकाणी आपल्याला करता येतात. आता सगळ्यात मेन पार्ट काय आहे याच्यामध्ये बघा, तुम्ही जेव्हा व्हिडिओ जनरेशन करता त्यावेळेला तुम्हाला इथे एक नवीन मॉडेल दिसते बघा, ते म्हणजे ओमनी फ्लॅश मॉडेल. हे ओमनी फ्लॅश मॉडेल जे आहे हे अशा एक्साइटिंग व्हिडिओज तयार करू शकतो की जे बघून आपण थक्क होतो. आणि मग आता हे नवीन मॉडेल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी फ्लोमध्ये यूज करता येतं आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण याचा उपयोग करू शकतो. चला आपण एक्सप्लोर करूयात की याच्यामध्ये नवीन गोष्टी कुठल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी डाव्या बाजूकडून सुरुवात करतो. आता तुम्हाला तुमचा स्वतःचा एक कॅरेक्टर या ठिकाणी जनरेट करता येणार आहे. बघा, तुम्ही इथे कॅरेक्टर्सवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही टेम्पलेट दिले की तुम्ही कशा प्रकारचं कॅरेक्टर क्रिएट करू शकतात. अदरवाईज तुम्ही तुमचं एखादं स्वतःचं कॅरेक्टर क्रिएट करणार असाल तर तुम्ही या ठिकाणी त्याला डिस्क्राईब करा कुठल्या प्रकारचं कॅरेक्टर आहे. आता मी इथे एक डिस्क्राईब करतो. या ठिकाणी मी असं लिहितो की एक मुलगा आहे आणि जो छतावर उभा आहे. ओके, इथे आपण असं लिहत आहे 30+ बॉय स्टँडिंग ऑन टॉप ऑफ हाऊस. ठीक आहे, घराच्या छतावर 30 वर्षापेक्षा मोठा वयाचा एक मुलगा उभा आहे. आणि इथे तुम्हाला इमेज जनरेशनसाठी नॅनो बनाना प्रो किंवा बनाना 2 कुठलंही मॉडेल वापरता येईल. ठीक आहे, आपण जे आहे डिफॉल्ट राहू देऊ. आणि इथे आता घराच्या छतावर उभा असलेला एक 30 वर्षाचा, 30 किंवा 30पेक्षा जास्त वर्षाचा एक मुलगा जो आहे तो उभा आहे असं कॅरेक्टर आपण इथे जनरेट करतो. त्याला मग आपण एक नाव पण देऊ शकतो. या ठिकाणी इथे आपण नाव देऊ त्याला बॉय ऑन द टॉप. ठीक आहे, आणि आता आपलं कॅरेक्टर इथे जनरेट होईल. आणि हे जनरेट झालेलं जे कॅरेक्टर आहे हे तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या पर्पजसाठी यूज करता येईल. आणि मग ते कसं यूज करतात हे आपण पुढे या ठिकाणी बघू. आता हे कॅरेक्टर जे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही इथे इन्फॉर्मेशन लिहायची असेल, कॅरेक्टर इन्फो तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. अदरवाईज तुम्ही याला ब्लँक पण सोडू शकतात. बघा, घराच्या छतावर उभा असलेला हा मुलगा आहे आणि हे कॅरेक्टर आपण या ठिकाणी बिल्ड केलं. ठीक आहे, आता तो साईडला बघतोय. तुम्हाला वाटलं त्याला तो फ्रंट फेसिंग असला पाहिजे, समोरून बघतोय, तर तुमच्या प्रॉम्प्टमध्ये तुम्ही तसं मेन्शन केलं तर तो तुमच्याकडे समोर बघतोय असं तुम्हाला दिसेल. ओके, आता हे कॅरेक्टर जे आहे हे आपल्याला क्रिएट झाल्यानंतर त्याला डन करायचं आहे. पण याच्यात चेंजेस करायचे असतील तर तुम्ही पुन्हा सांगू शकतात. इथे आपण लिहू इट शुड बी फ्रंट फेसिंग कॅरेक्टर. ठीक आहे, ते फ्रंट फेसिंग असलं पाहिजे. तो त्याच्यात थोडे चेंजेस करेल आणि फायनली मग ते कॅरेक्टर जे आहे ते क्रिएट होईल. आता हा कॅरेक्टर तुम्ही जेव्हा व्हिडिओ बनवण्यासाठी वापरणार तेव्हा तुम्हाला इथे त्याचा व्हॉईस जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. इथे आपण एक व्हॉईस या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. खूप सारे व्हॉईस आहेत बघा, याच्यातलं तुम्हाला जो व्हॉईस पाहिजे असेल तो तुम्ही चेक करू शकता. आता हा व्हॉईस कसा आहे बघायचा असेल तर तुम्ही प्ले करून बघा. या ठिकाणी तो व्हॉईस तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि मग तो व्हॉईस जो काही तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करणार तो तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरसाठी ॲड करता येईल. आता हा व्हॉईस जो आहे हा मी चेक करून बघतो कसा आहे बघा. हा मेल व्हॉईस Hi आहे. there. We're introducing a new feature where I can read this. ओके, आता हा आपण कॅरेक्टर या ठिकाणी म्हणजे त्याचा व्हॉईस जो आहे तो आपण ह्या कॅरेक्टरसाठी या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. हा कॅरेक्टर आता फ्रंट फेसिंग आहे आणि याला मी डन करतो बघा. आता हा छतावर उभा असलेला एक बॉय म्हणजे यंग पर्सन आहे आणि ज्याला एक आवाज पण आपण सिलेक्ट केलेला आहे. आता हा काहीतरी माहिती आपल्याला देतोय आणि ती माहिती देण्यासाठी म्हणून याला आपल्याला व्हिडिओमध्ये यूज करायचं आहे. मग इकडे बघा आपला हा व्हिडिओ ऑप्शन जो आहे तो आपण घेतोय. इथे मी याची व्हिडिओ तयार करतो बघा. इथे व्हिडिओमध्ये जा, इन्ग्रेडियंट्स ऑप्शन तुम्ही ठेवा, रेशो 16:9 मी घेतो. आणि इथे महत्त्वाचं म्हणजे हे जे मॉडेल आहे ते ओमनी फ्लॅश मॉडेल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि तुम्हाला किती सेकंदाची व्हिडिओ बनवायची आहे ते तुम्ही बघता. इथे समजा 10 सेकंद घेतलं तर क्रेडिट्स वाढतील. मी 6 सेकंद घेतले तर 20 क्रेडिट लागतील. 8 सेकंदला 25 क्रेडिट्स. मी 8 सेकंदची व्हिडिओ तयार करतो. आणि या ठिकाणी हा मुलगा जो आहे तो काहीतरी बोलतोय, त्याला एक डायलॉग आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. आता एक डायलॉग त्याला मी देतो आणि तो कशा पद्धतीने बोलतो आपण बघूयात. तर आपल्याला हा कॅरेक्टर जो आहे तो व्हिडिओ बनवण्यासाठी यूज करायचा आहे. तर इथे प्लस बटनला क्लिक करायचं आहे. तो कॅरेक्टर जो आहे आता तो सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही प्रॉम्प्ट द्या. आता मी तो मुलगा बोलतोय असं दाखवतोय. मी इथे म्हणतो बॉय, ही सेज, तो म्हणतोय आणि त्याचा जो डायलॉग आहे आता तो मी इन्व्हर्टेड कॉमामध्ये या ठिकाणी टाकतो आणि तो कोडिंग कट्टाबद्दल बोलतोय असं या ठिकाणी मी सांगतोय. तो कोडिंग कट्टाबद्दलचा एक डायलॉग मी त्याला दिला
आणि बघूयात आपण तो कशा पद्धतीने आता हा डायलॉग डिलिव्हर करतो. आपण त्याला एक साऊंड दिलेला आहे, कॅरेक्टर आपला रेडी आहे आणि हा कोडिंग कट्टाची माहिती देताना एक व्हिडिओ आपण तयार करतो आहे. आता ही व्हिडिओ काही सेकंदात तयार होते. आता याच्यामध्ये तुम्ही जे मॉडेल यूज करतायत ओमनी फ्लॅश मॉडेल, ते जबरदस्त मॉडेल आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला करता येतात. आता हा व्हिडिओ जो जनरेट होईल मग तो तुम्हाला तुमच्या पर्पजसाठी डाउनलोड करून वापरताच येईल. आता इथे जर तुमच्याकडे फ्री व्हर्जन असेल तर तुम्ही 50 क्रेडिट्स तुम्हाला मिळतात आणि त्या 50 क्रेडिट्समध्ये काही प्रमाणात व्हिडिओ तुम्ही इथे जनरेट करू शकतात. पण जर तुम्हाला जेमिनीचं प्रो व्हर्जन हवं असेल तर तुम्हाला माहितीच असेल, जिओचं सिम कार्ड जर तुम्ही रिचार्ज केलं, 349 रुपयाचा रिचार्ज असतो, तर तुम्हाला 18 महिन्यासाठी याचा जेमिनीचा फ्री प्लॅन मिळून जातो. तुम्ही जिओच्या रिचार्जमध्ये जाऊन बघा, चेक करा आणि त्याला रिचार्ज करून घ्या. एक प्रो व्हर्जन मिळेल आणि त्याच्यात 1000 क्रेडिट्स तुम्हाला दर महिन्याला मिळतात आणि त्याच्यात तुम्ही बऱ्यापैकी व्हिडिओज किंवा इमेजेस व्हॉटेवर तुम्ही कंटेंट या ठिकाणी क्रिएट करू शकतात आणि चांगला बेनिफिट आपल्याला त्याचा या ठिकाणी घेता येऊ शकतो. आता हे जे कॅरेक्टर मी तयार करून घेतलं हे मी डिस्क्राईब केलं आणि त्या पद्धतीने ते कॅरेक्टर तयार झालं. आता हा कॅरेक्टर जो आहे तो बोलतोय, आपण याला प्ले करून बघूयात. एआई सीखना है आसान मराठी भाषा में? यहाँ सीखें एआई कोडिंग, चैटजीपीटी और नई टेक्नोलॉजी बिल्कुल आसान तरीके से. तर आता हे कॅरेक्टर जे आहे तयार झालं, मग याला आपण या ठिकाणी डन करू शकतो. जे काय असेल ते तुम्हाला जर वाटलं याला काही चेंजेस हवे तर तुम्ही त्याला पुन्हा डिस्क्राईब करू शकतात. ठीक आहे, आणि मग त्या पद्धतीने तुम्ही जे काही इथे चेंजेस करणार त्या पद्धतीने ही व्हिडिओ प्रोड्यूस होईल आणि फायनली मग तुम्हाला इथून त्याला डाउनलोड करता येऊ शकतो. आता इथून आपण त्या व्हिडिओला डाउनलोड करून घेतो आणि आपल्या पर्पजसाठी आपण ती यूज करत असतो. अशा पद्धतीने आपण कॅरेक्टर क्रिएट करून, हे बघा इथून आपण कॅरेक्टर क्रिएट केलं आणि हे कॅरेक्टर आपल्या पर्पजसाठी आपण यूज केलं. आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये काही नवीन ऑब्जेक्ट ॲड करायचा असेल तर तो कशा पद्धतीने ॲड करता येतो तेही आपण या ठिकाणी बघूयात. तर आपल्याला हे जे मॉडेल आहे ओमनी फ्लॅश मॉडेल, ते व्हिडिओ एडिटिंगसाठी सुद्धा खूप सुंदर आहे. तर मी या ठिकाणी काय करतो बघा, ही व्हिडिओ आपण बनवली आहे आणि ही मांजर आहे, मला ही मांजर या व्हिडिओमध्ये ॲड करायची आहे. मग मी काय करतो, हे दोघं पहिले कॅरेक्टर या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो. बघा इथे प्लसला जाऊन आपण इथे ती व्हिडिओ पहिल्यांदा ॲड करू या प्रॉम्प्टमध्ये, ॲड टू प्रॉम्प्ट, आणि सेकंड आपल्याला ही जी मांजर आहे ती देखील इथे ॲड करून घ्यावी लागेल. त्या मांजरीला देखील आपण ॲड टू प्रॉम्प्ट करू आणि इथे सिम्पली मी त्याला सांगतो ॲड धिस कॅट इन गिवन व्हिडिओ ऑन द टॉप ऑफ हाऊस. घराच्या वरती आहे ती मांजर. नियर दॅट पर्सन, त्या माणसाच्या शेजारी, त्याच्या शेजारी ती मांजर आपण ॲड करूयात. आणि इथे व्हिडिओ तुम्ही सिलेक्ट केला आहे, ठीक आहे, आणि याला क्लिक करा. आता या ठिकाणी तो जो व्हिडिओ आहे आपला तो आपण या ठिकाणी घेतला आहे. इनग्रेडियंट ऑप्शन सिलेक्ट केला, 16:9 रेशो आपण घेतला आहे आणि इथे तुम्हाला 40 क्रेडिट याच्यासाठी लागणार आहेत. ओमनी फ्लॅश मॉडेल तुम्ही सिलेक्ट केलेला आहे आणि लेंथ जी आहे ती 6 सेकंदाची आहे. आता मी इथे यूज करतो 40 क्रेडिट्स तो आपल्याला ह्या एडिटिंगसाठी यूज करेल. पण परफेक्ट या ठिकाणी बघा, ती जी मांजर आहे त्या व्हिडिओमध्ये इतक्या क्लिअरली ॲड करेल की आपल्याला लक्षातच येणार नाही की ही नंतर ॲड केलेली आहे. आणि फायनल रिझल्ट जो आपल्या समोर येईल तो आपण या ठिकाणी बघूयात. आणि हा फायनल रिझल्ट बघा, आता जी व्हिडिओ तयार झाली त्याच्यात ती मांजर कशा पद्धतीने ॲड केली बघा त्याने. एआई सीखना है आसान मराठी भाषा में? यहाँ से सीखें एआई कोडिंग, चैटजीपीटी और नई टेक्नोलॉजी बिल्कुल आसान तरीके से. म्हणजे ती जी मांजर आहे एआई सीख त्या सीनमध्ये, म्हणजे त्या माणसाच्या बाजूला अगदी रिअल व्यवस्थितपणे त्याने ॲड करून दिलेली आहे. तर अशा पद्धतीने एक्झिस्टिंग व्हिडिओजमध्ये नवीन काही तुम्हाला ऑब्जेक्ट्स ॲड करायचे असतील तर ते इझिली आपण या ठिकाणी ॲड करू शकतो आणि फायनल व्हिडिओ जी काही क्रिएट होईल ती आपण पुन्हा आपल्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकतो. तर आता फ्लोमधलं एक अपडेट आपण बघितलं की आपलं कॅरेक्टर कसं क्रिएट करायचा आणि त्या कॅरेक्टरचा उपयोग करून व्हिडिओ कशी बनवायची. मग कॅरेक्टर आणि त्याचा ऑडिओ किंवा त्याचा व्हॉईस आपण आधीच सेट करून घेतो आणि तो कॅरेक्टर त्या व्हॉईसबरोबर आपण यूज करतो. आता इथे आपण दुसरा ऑप्शन असा बघितला की एक्झिस्टिंग व्हिडिओमध्ये नवीन ऑब्जेक्ट कशा पद्धतीने ॲड करायचा.
आपण त्या व्हिडिओमध्ये ती मांजर जी आहे ती ॲड करून बघितली. आता याच्यामध्ये सगळ्यात पॉवरफुल जे काही फीचर्स आहेत ते या टूल्समध्ये दिलेले आहेत. खूप सारे टूल्स आहेत जे वेगवेगळ्या पर्पजसाठी वापरता येतील. आता एकाच व्हिडिओमध्ये मी हे सगळे अपडेट प्रॅक्टिकली करून दाखवले तर व्हिडिओ खूप मोठी होईल, म्हणून मी याला नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिव्हाइड करतो. आता तुम्हाला इंट्रोडक्शन देतो आणि पुढच्या पार्टमध्ये मी याचे काही अजून अपडेट जे आहे ते या ठिकाणी ॲड करायचा प्रयत्न करतो. आता याच्यातला पॉवरफुल अपडेट जो आहे तो हा एक आहे बघा, म्हणजे पॉवरफुल टूल स्टोरी बोर्ड स्टुडिओ. जर तुम्ही सिलेक्ट केला तर काय होतं बघा, या स्टोरी बोर्डमध्ये तुम्हाला कंप्लीट एक मूव्ही जी आहे ती तयार करता येऊ शकते, किंवा तुम्ही त्या मूव्हीचं काय म्हणू पण एखादा ट्रेलर तयार करून घेऊ शकतात. तुम्ही जेव्हा इथे स्टोरी बोर्ड सिलेक्ट करतात त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा या स्टोरी बोर्डमध्ये तो विचारतो की तुमची म्हणजे ती स्टोरी बोर्डची स्टाईल कुठली असेल. इथे तुम्ही स्टाईल देतात 3D ॲनिमेशन किंवा इथे चारकोल, वेगवेगळे ऑप्शन आहेत बघा. रिअलिस्टिक, समजा तुम्हाला 3D ॲनिमेशन टाईपची स्टोरी हवी आहे तर तुम्ही इथे 3D ॲनिमेशन सिलेक्ट करतात. याच्यानंतर जेव्हा तुम्ही गेट स्टार्टेडवर क्लिक करतात त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही करायचं नाही आहे, सगळं काही तो करतो बघा. आता आपण फॉर्मॅट निवडला, याच्यानंतरची स्टेप असेल टायटल. तुमच्या स्टोरीला काय टायटल द्यायचं तुम्ही इथून टायटल चेंज करतात. तुमच्या स्टोरीचे सीन तो जनरेट करतो, म्हणजे तुम्ही डिस्क्राईब करा. स्क्रिप्टपासून सुरुवात करेल तो, तुमच्या स्टोरीची स्क्रिप्ट राईट करेल, त्याला टायटल सिलेक्ट करून तुम्ही देऊ शकतात. असेट्स म्हणजे त्याच्यासाठी लागणारे सीन्स, इमेजेस सगळे तो बनवतो आणि मग फायनल स्टोरी बोर्ड या ठिकाणी तुमचा क्रिएट होऊन जातो आणि मग त्या स्टोरी बोर्डच्या आधारावर तो कंप्लीट व्हिडिओ जी आहे ते आपल्याला बनवून देऊ शकतो. आता हा स्टोरी बोर्ड एक्झॅक्टली कसा वापरायचा याचा एक न्यू व्हिडिओ सेपरेट आपण या ठिकाणी बनवणार आहोत आणि मग इथून फायनल व्हिडिओ तयार झाल्यावर तुम्ही ती डाउनलोड करतात. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा अपडेट जो आलेला आहे तो म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा अवतार जो आहे तो या ठिकाणी यूज करू शकतात. आता हा अवतार ऑप्शन जो आहे तो तुमचा जेमिनीमधून तुम्ही अवतार क्रिएट करतात. इथे तुम्ही गुगल जेमिनीमध्ये जर गेलात तर गुगल जेमिनीमध्ये तुम्हाला न्यू अवतार नावाचा एक ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. अवतार म्हणजे काय तर तुम्ही तुमचा स्वतःचा एक कॅरेक्टर क्रिएट करतात आणि त्याच्यावर आधारित मग तुम्ही व्हिडिओ वगैरे तयार करू शकतात. बघा इथे आपण जेव्हा येतो, मी आता पेड व्हर्जनमध्ये आहे आणि याच्यामध्ये इथे प्लसला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करता येतात. मोर टूल्समध्ये या ठिकाणी तुम्हाला अजून म्युझिक वगैरे हे सगळं जे आहे हे प्रिव्हियस आहे. आता इथे तुम्हाला अवतारसाठी काय करायचं बघा, इथे तुम्ही या सेटिंग्समध्ये जेव्हा क्लिक करतात तेव्हा तुम्हाला इथे हा अवतार ऑप्शन या ठिकाणी दिसतो बघा. तुम्ही अवतारवर जेव्हा क्लिक करतात तेव्हा तुम्हाला तुमचा स्वतःचा अवतार क्रिएट करता येतो. अगदी सोपं आहे. तुम्ही काय करतात इथे न्यू अवतार जेव्हा क्रिएट करतात, आता माझा ऑलरेडी एक अवतार बनलेला आहे, मी हा नंतर यूज करणार आहे. मी समजा नवीन अवतार बनवायचा विचार केला तर मग मी रिटेकवर क्लिक करेल आणि इथे तुम्हाला एक QR कोड दिसेल. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये हा QR कोड जो आहे तो स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर तुमच्या मोबाईल फोनचा जो सेल्फी मोड आहे तो ऑन होईल आणि मग तो तुम्हाला गायडन्स देईल, गाईड करेल. तुम्ही आता त्या मोबाईलमध्ये बघा क्लिअर कट तुमचा फ्रंट फेस तुम्ही ठेवा. समोर तुम्हाला काही नंबर्स दिसतील, ते नंबर्स तुम्ही रीड करा. मग त्याच्याने काय होईल, तुमचा व्हॉईस जो आहे तो रेकॉर्ड होईल. मग तो तुम्हाला डायरेक्शन दाखवेल. लेफ्ट ॲरो करेल, तुम्ही डाव्या बाजूला वळा. राईट ॲरो करेल, उजव्या बाजूला वळा आणि मग तुमचा एक अवतार इथे क्रिएट होईल आणि इथून तयार झालेला जो अवतार आहे तो तुम्हाला इथे याच्यामध्ये यूज करता येईल फ्लोमध्ये. मग फ्लोमध्ये जेव्हा आपण नवीन व्हिडिओ या ठिकाणी क्रिएट करतो बघा, इथे त्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ ऑप्शन तुम्ही इथे घेतात आणि त्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जेव्हा प्लस बटनला क्लिक करतात इथे तुमचा तो अवतार दिसत असतो. हा एक जस्ट डेमो अवतार मी क्रिएट केलेला होता. हा तुम्ही इथे ॲड टू प्रॉम्प्ट केला की हा अवतार इथे ॲड होईल आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला व्हिडिओ वगैरे काय जे तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही जनरेट करू शकतात. मी कंप्लीट अवतार क्रिएट करून त्याची व्हिडिओ कशी बनवायची याच्यावर देखील सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी तयार करणार आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल अशा प्रकारच्या व्हिडिओज बघण्यासाठी तर तुम्ही कमेंट करा. त्याचबरोबर अजून एक ऑप्शन जो आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गुगलचा विस्क नावाचा एक प्लॅटफॉर्म होता जो इमेजेस जनरेट करण्यासाठी आपण वापरायचो. पण आता जर तुम्ही विस्क सुरू केलं, या ठिकाणी जर आपण गेलो गुगल विस्क सर्च केलं तुम्ही विस्क AI तर तो काय म्हणतो बघा, तो म्हणतो आता की विस्क जे आहे ते फ्लोमध्ये शिफ्ट केलेलं आहे. म्हणजे इथून जे विस्क होतं आधीचं आपलं ते आता बंद झालं आहे. तो काय म्हणतो बघा, वेलकम टू फ्लो, थँक्यू फॉर बिईंग विस्क युजर, इमेज अँड व्हिडिओ जनरेशन हॅव मूव टू फ्लो. म्हणजे आता विस्क बंद झालं आणि ते फ्लोमध्ये आहे. आता बरेच युजर काय करतात, फ्लोमध्ये आल्यावर इथे शोधतात विस्क कुठे आहे. ते कुठे आहे बघा, ते टूल्समध्ये जायचं. टूल्समध्ये आल्यानंतर तुम्ही जेव्हा स्क्रोल करतात या ठिकाणी तर याच्यामध्ये तुमचे लॅबचे जे टूल्स आहेत इथे खाली दिलेले
त्याच्यामध्ये लॅबच्या टूल्समध्ये तुम्हाला विस्क नावाचं जे आपलं टूल होतं ते तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा. हे इथे लॅब सेक्शनमध्ये बघा, एक्सपेरिमेंटलमध्ये हे तुमचं विस्क जे होतं ते या ठिकाणी आलेलं आहे बघा. आणि इथून मग सेम विस्क जे तुम्ही आधी वापरायचे ते तुम्हाला या ठिकाणी वापरता येईल. विस्कचा उपयोग आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस जनरेट करण्यासाठी करत होतो. कॅरेक्टर कन्सिस्टन्सी वगैरे त्याच्यामध्ये मेंटेन होते. ते जसंच्या तसं विस्क तुम्हाला आता इथे गुगल फ्लोमध्ये वापरता येईल. ज्यांनी विस्क यूज केलेला आहे त्यांना ते आता इथे वापरता येईल. आणि हे कसं वापरायचं हे देखील आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं की फ्लोमध्ये नवीन अपडेट्स कुठले आलेले आहेत आणि एक छोटासा डेमॉन्स्ट्रेशन म्हणून मी तुम्हाला कॅरेक्टर क्रिएट करून या ठिकाणी दाखवला आणि व्हिडिओ कशी एडिट करतात. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आणि अजून काही अपडेट्स जे आहेत ते प्रॅक्टिकली समजून घेणार. मी फक्त इंट्रोडक्शन देत नसतो, मी तुम्हाला प्रत्येक टूल जे आहे ते प्रॅक्टिकली स्टेप बाय स्टेप वापरून दाखवत असतो. कोडिंग कट्टाच्या आपल्या व्हिडिओचं हे वैशिष्ट्य आहे, मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करत असतो. जस्ट डेमो दाखवायचा आणि त्याच्यातून फक्त एक व्हिडिओ क्रिएट करायची तसं मी आत्तापर्यंत केलेलं नाही आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या प्रत्येक व्हिडिओमधून आपले जे युजर्स आहेत कोडिंग कट्टाचे त्यांनी मला दाद दिलेली आहे, फीडबॅक दिलेला आहे की सर तुमच्या व्हिडिओ छान असतात आणि आम्हाला त्याच्यातून खूप काही शिकायला मिळतं आणि माझा तोच प्रयत्न या ठिकाणी सुद्धा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थांबतो आहोत, पण हा विषय इथे थांबलेला नाही आहे. फ्लोचे अपडेट्स आपण अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढच्या व्हिडिओला पुन्हा वॉच करा कशा पद्धतीने हे नवीन अपडेट्स काम करतात. आणि त्याचबरोबर तुम्ही AI मास्टर कोर्स जो आपला 1 जूनपासून सुरू होतो आहे त्यासाठी एनरोल करून घ्या. माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपवर तुम्ही मला पर्सनल मॅसेज करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला कोर्सचं डिटेल कंटेंट काय असेल त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही ती देखील बघा. आणि आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.